हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की अप्प्याचा कलर असा का दिसत आहे आणि बाळ इतकं छान एन्जॉय पण करत आहे. तर हे आहे रागी अप्पे. तर हे कसे बनवायचे त्याला तुम्हाला चला सांगते. माझ्या बेबीला जास्त काही व्हेजिटेबल्स सध्या तरी अप्प्यामध्ये नाही आवडत, म्हणून मी नाही टाकत. तर रवा घ्यायचं 1 वाटी, एक अर्धी वाटी रागी घ्यायची, अर्धी वाटी बेसन घ्यायचं, थोडं मीठ टाकायचं आणि जिरं टाकायचं. त्याला छान एकत्र करून घ्यायचं आणि मग जे पण व्हेजिटेबल्स तुम्ही एक्स्ट्राचे टाकू शकता ते टाकायचं. मग 10 मिनटं रेस्टवर ठेवायचं. त्याच्यानंतर त्यामध्ये थोडं इनो टाकायचं आणि थोडं ऑइल टाकायचं. मी हे तूप टाकलेलं आहे मेल्ट करून, आणि त्या बेबीसाठी असल्यामुळे. आणि त्याच्यानंतर ते मिश्रण टाकून द्यायचं. आणि साईड बाय साईड मी चिलासुद्धा करत आहे, कारण चिला पण होतं त्याच्या, म्हणजे दोन्ही ऑप्शन तुम्ही करू शकता जर अप्पे नसेल बनवायचे. आणि छान बघू शकता किती छान टम्म फुगलेले आहे. त्याच्यानंतर त्याला छान मी पलटून घेतलं, तसंच चिल्याला पण पलटून घेतलं आणि मग मंद आचेवर पकू दिलं. तुम्ही बघू शकता किती छान क्रिस्पी एकदम पकलेले आहे. आणि ही खोबरा शेंगदाण्याची चटणी आहे. जर तुम्हाला याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर यूट्यूबवर पण आहे आणि इंस्टाग्रामवर पण आहे, तुम्ही बघू शकता. आणि कशी वाटले नक्की सांगा. बाय.